नेदरलँड माहिती आहे तुम्हाला? कुठं आहे का असला देश? नेदरलँडच्या खालच्या बाजूला बारक बेट या समुद्राच्या बाजूला. रामभाऊ तुम्ही फिरताय सांगा बरं कोणता देश? हो बाळू म्हणतोय ते बरोबर आहे. तिथं कोणीच जात नव्हतं. मध्ये मी व्याख्यानाला गेलो त्या निमित्ताने त्या देशांची निर्मिती झाली. हे माहित आहे का तुम्हाला? आपण देश कोणता? नेदरलँड. आई नेदरलँड नाही मला नेदरलँड तिथनं नाही वरलाकडं अच्छा अच्छा तिथनं फोन येतो. शेजारच्या बेटावर. मला म्हणतात श्रीमंत व्हायचा चान्स आलाय सोडू नका. आपल्या चौघांना बी नाही मला एकट्याला म्हणले. मग हो की आणि श्रीमंत. मग भावला काय लहानपणापासून एकत्र दिवस काढल्यात. मी एकटा मोठा होऊन काय सोनं संग घेऊन जाणार रे वय. एवढा पैसा आल्यावर ठेवू कुठं. म्हणून रामभाऊ म्हणले हे 2-4 भिकारी आपल्या बरोबर मोठी करावी होती म्हणून मी आलो इथं. भिकारी. नाही नाही भिकोपतीला लोकोपती व्हायचा चान्स आलाय. सुभाषराव माझी लेवलच तेवढी झाल्यावर माझ्या इस्टेटीच्या मानाने तुम्ही भिकारीच असणार ना. काय करायचंय पहिल्यांदा तुम्ही 3 जण किती पैसे जुळतील तुमच्या तिघांच्याकडं? 5-5 रुपये. किती लागतील? अरे हे ना एक गरीबच राहणार लोक बर पाटील गरीबच राहणार राबा. त्यांना नको तुम्ही जावा. नाही जावा घरी तुम्ही पाटील जावा सुभाष. ऐक ऐक तो बिझनेस बद्दल बोलतो. गारीगार खायला 5 रुपये नाही मागत तो. असं आहे. त्याच्या हा, लायकीप्रमाणे ते सांग मी बाळू बोललो. काय प्लॅन आहे? काय तुम्ही पहिल्यांदा काय करा माहितीये का? तुम्हाला 50-50 हजार जमतील का? 50 हजार टाकलं तुम्ही. आता माझ्याकडे दिलं तिघांनी 50 हजार. पुढच्या महिन्यात लगेच तुम्हाला 25 हजार आठवड्याला चालू. भाऊ असला कसा पिल्या नाही. आठवड्याला चालू. आणि तीच परत तुम्ही काय करायचं खाली साखळी जोडायची. लगेच तुम्हाला ही 50 गुतावल्या तसं ठेवायचं. लगेच महिन्याला लाख चालू चेन सिस्टीम. चैन. आणि त्यांनी त्यांच्या खाली जोडली की लगेच तुम्हाला 2 लाख रुपये आठवड्याला चालू. नाही ना, मग आहे का की? नेदरलँड माहिती आहे तुम्हाला? कुठं आहे का असला देश? नेदरलँडच्या खालच्या बाजूला बारक बेट या समुद्राच्या बाजूला. रामभाऊ तुम्ही फिरताय सांगा बरं कोणता देश? हो बाळू म्हणतोय ते बरोबर आहे. तिथं कोणीच जात नव्हतं. मध्ये मी व्याख्यानाला गेलो त्या निमित्ताने त्या देशांची निर्मिती झाली. हे माहित आहे का तुम्हाला? आपण देश कोणता? नेदरलँड. आई नेदरलँड नाही मला नेदरलँड तिथनं नाही वरलाकडं अच्छा अच्छा तिथनं फोन येतो. शेजारच्या बेटावर. मला म्हणतात श्रीमंत व्हायचा चान्स आलाय सोडू नका. आपल्या चौघांना बी नाही मला एकट्याला म्हणले. मग हो की आणि श्रीमंत. मग भावला काय लहानपणापासून एकत्र दिवस काढल्यात. मी एकटा मोठा होऊन काय सोनं संग घेऊन जाणार रे वय. एवढा पैसा आल्यावर ठेवू कुठं. म्हणून रामभाऊ म्हणले हे 2-4 भिकारी आपल्या बरोबर